इंदुरीकर महाराज, लाखो लोकांना कीर्तनातून संस्कार शिकवणारे महाराज. पण आज अचानक अशी वेळ आली की स्वतः महाराजांनी आपल्या लेकीसमोर हात जोडले आणि त्या क्षणी त्यांच्या मुलीच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंचा पूर वाहू लागला. असं काय घडलं की थेट एका बापाने मुलीची माफी मागितली? इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी, तिचं लग्न अगदी काही दिवसांपूर्वी झालं होतं. अगदी थोड्या दिवसाचा संसार, आणि अशी बातमी समोर आली ज्याने थेट महाराजांनी हात जोडले. इतकं मोठं लग्न केलं, पण कोणाला वाटलं नव्हतं हे असं होईल. खरं तर कोणताही बाप असू द्या, जेव्हा आपल्या मुलीचं लग्न लावतो तेव्हा त्याच्या मनात एकच इच्छा असते की आपली पोरगी सुखात राहावी, सासरच्या लोकांनी तिला कुठलाही त्रास देऊ नये, तिला तिचं स्वातंत्र्य मानपान मिळावा. प्रत्येक बापाची इच्छा असते, आणि तशीच इच्छा ज्ञानेश्वरीच्या बाबतीत महाराजांची होती. सगळ्यांना वाटत होतं ज्ञानेश्वरी अगदी सुखात असेल, पण अचानक घडलं असं काही की ज्याने सगळं चित्र वेगळंच निघालं. खरं तर लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांपूर्वी सत्यनारायणाची पूजा झाली. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर आले. त्यानंतर जेजुरीला हे जोडपं गेलं होतं, तिथलेही व्हिडिओ आले. त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरी अत्यंत खुश दिसत होती. एवढंच काय, काही दिवसानंतर तिचा पहिला वाढदिवस देखील सासरच्या लोकांनी अगदी थाटामाटात साजरा केला. तेव्हाही ज्ञानेश्वरीच्या चेहऱ्यावर प्रचंड हसू होतं. इंस्टाग्रामवर तिचे लाड होताना पाहून सगळा महाराष्ट्र म्हणत होता की महाराजांची मुलगी अतिशय नशीबवान आहे. पण सुखाचा काळ हा सुखाचा काळ होता की याच्या मागे काही सत्य लपलं होतं हे कोणाला समजत नव्हतं. पण अचानक एक अशी काय गोष्ट समोर आली की ज्याने 700 कोटींच्या श्रीमंतीचा फुगा एका क्षणात फोडला. असं काय झालं की एका बापाने स्वतःच्या लेकीसमोर हात जोडून माफी मागितली? काय घडलं या इतक्या कमी दिवसांमध्येच? इतक्या कमी दिवसाचा संसार, आणि अचानक काय झालं? जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. मे महिना म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा लग्नाचा महिना म्हणून ओळखला जातो. आता दररोज अनेक लग्न होतात, पण काही लग्न अशी असतात की ती 2 दिवस 4 दिवस लक्षात राहतात. पण महाराष्ट्रामध्ये एक असं लग्न झालंय की ज्याला अगदी 15 दिवसाच्या वरती कालावधी होऊन गेलाय, तरी देखील ते लेकांच्या लक्षात राहिलंय. ते लग्न होतं प्रसिद्ध कीर्तनकार, समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचं लग्न. आता लग्न म्हटलं की जल्लोष, खर्च आणि याची चर्चा तर होतेच, पण खरं तर या लग्नाची चर्चा लग्न सुरू होण्याच्या 2 दिवस आधीपासूनच झाली होती. कारण की अक्षरशः 100 एकरामध्ये टाकलेला तो मंडप, शेकडो गाड्यांची गर्दी, लग्नाच्या दिवशी मोठे मोठे उद्योगपती आणि स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते. आता लग्नाचा हा थाट सगळ्यांनी पाहिलाय, आणि त्याच्यामध्ये किती खर्च झाला आणि कसं झालं याचे सगळे आकडे देखील सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. पण मुद्दा आता तो राहिलेला नाहीये. मुद्दा आता वेगळाच झालाय, कारण की संसार सुरू झालाय. अगदी काही दिवसाचा संसार, आणि असं काय घडलं की ज्याने सगळीकडेच खळबळ उडाली? थेट एका बापाने आपल्या मुलीसमोर हात जोडून माफी मागितली. आता इंदुरीकर महाराज हे आपल्या बोलण्यातून संपूर्ण जगाला उपदेश देतात. ते सांगायचे लग्नाचा खर्च कमी करा, आणि स्वतःच्या मुलीचा खर्च प्रचंड केला याच्यावर लोकांनी टीका केली होती. आता महाराजांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं. तिथे महाराज अजिबात डगमगले नाहीत, पण स्वतःच्या लेकीच्या बाबतीत जेव्हा अशा काही गोष्टी समोर आल्या तेव्हा महाराजांचा बांध फुटला. महाराजांच्या मनामध्ये ते सत्य होतं. ते सत्य बाहेर आल्यानंतर अक्षरशः महाराज त्या ठिकाणी हादरले. आता खरं तर पहिली सुरुवात इथून झाली होती की लोकांनी चर्चा केली की महाराजांचा जावाई नेमकं कोण आहे. आता जावयाचं नाव तर सगळीकडे व्हायरल झालं होतं. त्याचं नाव होतं साहिल चिलप. आता साहिल चिलप हा चिलप कुटुंबामधील एक मुलगा होता, आणि त्याच्या आईवडिलांचा आणि त्याचा खूप मोठा व्यवसाय होता. त्यांची प्रॉपर्टी ही 700 कोटीच्या घरात जाते असाही अंदाज लोकांनी लावला होता. हे सगळं पाहूनच महाराजांनी आपल्या पोरीचा हात त्यांच्या हातात दिला असं लोक उघडपणे बोलू लागले होते. आता मुलगी प्रचंड सुखात राहील, सोन्याच्या ताटात जेवेल असं लोक त्या ठिकाणी म्हणू लागले होते. महाराजांनाही मनात तसंच वाटत होतं. अशी ही चर्चा सगळीकडे सुरू झाली होती. पण प्रेक्षकांना लग्नानंतर अवघ्या 10 दिवसातच असं काही पाहायला मिळालं की 700 कोटींची संपत्ती एकदम शून्य ठरली. ज्ञानेश्वरी सासरी गेल्यानंतर तिचे हसतानाचे व्हिडिओ समोर येत होते, पण त्या हास्यामागे खरंच काहीतरी लपलं होतं का? लोकांना वाटलं की महाराज लय खुश आहेत, पण अचानक असं काय झालं की महाराजांनी थेट हात जोडले?
ज्ञानेश्वरीने सासरी पाऊल टाकताच तिला कोणत्या मोठ्या सत्याचा सामना करावा लागला. काय आहे त्या चिलप कुटुंबाचा तो जुना इतिहास, जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. अगदी थोड्या दिवसांचा संसार आणि महाराजांचे डोळे ओले झाले. यामागे नक्कीच काहीतरी काळं बेरं असावं, अशी शंका आता लोकांच्या मनात वाढू लागली आहे. आता आपण वळूयात त्या गुपिताकडे, ज्याची कोणालाच साधी कल्पनासुद्धा नव्हती. साहिल चिलप यांचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास जेव्हा लोकांनी उकरून काढला, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं. आज ज्यांच्याकडे कोट्यावधींची माया आहे, ते चिलप कुटुंब मूळचं पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे गावचे राहणारे. शिवनेरीच्या पायथ्याशी राहणारे हे अगदी साधे शेतकरी. 2003 साली सुनील चिलप फक्त काही रुपये खिशात घेऊन मुंबईसारख्या शहरात आले होते. सुरुवातीला त्यांनी ट्रक ड्रायव्हरसोबत क्लीनर म्हणून काम केलं. अनेक दिवस उपाशीपोटी काढले. पण प्रश्न असा पडतो की इतक्या कमी काळात हे कुटुंब 700 कोटींपर्यंत कसं पोहोचलं? काय होतं या प्रगतीचं मोठं कोडं? लोक म्हणत होते की या अफाट संपत्तीमुळेच महाराज भारावून गेले. पण लग्नानंतर जेव्हा महाराज सासरी पोहोचले, तेव्हा त्यांना तिथे जे दिसलं, त्यांनी त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. 700 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, पण तरीही महाराजांनी हात का जोडले? का ज्ञानेश्वरीच्या डोळ्यात पाणी आलं? लोकांना वाटलं जावई खूप गब्बर आहे, पण महाराजांना जावयाचं असं कोणतं नवं सत्य कळलं की ज्यामुळे पैशाची किंमत मातीमोल झाली? प्रत्येक शब्दांनंतर एकच प्रश्न उभा राहतोय, असा काय धक्का बसला महाराजांना? इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला. यात चिलपी कुटुंबाच्या घरासमोरून जाताना एका महिलेने काहीतरी पाहिलं होतं. त्या आलिशान बंगल्याच्या बाहेर मोठा लाऊडस्पीकर लागलेला होता. लोकांना वाटलं तिथे मोठ्या पार्ट्या चालत असतील, तरुण नाचत असतील. पण जेव्हा त्या स्पीकरचा आवाज जवळून ऐकू आला, तेव्हा मात्र टीका करणाऱ्यांची तोंडं नेहमीसाठी बंद झाली. त्या 700 कोटींच्या बंगल्यात 24 तास हरिपाठाचा गोड आवाज घुमत होता. महाराजांना हेच सत्य माहीत होता, जे जगाला माहीत नव्हतं. महाराजांची आणि या घराण्याची ओळख 2015 पासूनची जुनी होती. जेव्हा वारकरी वारीला जायचे, तेव्हा हे करोडपती कुटुंब साध्या सेवकासारखं वारकऱ्यांची सेवा करायचं. महाराजांना दिसलं की एवढी श्रीमंती असूनही या माणसाचे पाय जमिनीवर आहेत. पण तरीही लग्नानंतर महाराज का रडले? त्यांनी लेकीसमोर हात का जोडले? ज्ञानेश्वरीला सासरी असं काय मिळालं की तिने हंबरडा फोडला? लोकांच्या नजरेत तो श्रीमंत जावई होता, पण महाराजांच्या नजरेत तो कोण होता? लग्नानंतर अवघ्या 10 दिवसातच असं काय घडलं की महाराजांना माफी मागावी लागली? आता वेळ आलीये त्या मोठ्या धक्क्याचा उलगडा करण्याची. लग्नानंतर महाराज जेव्हा लेकीच्या सासरी पहिल्यांदा गेले, तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांचे डोळे भरून आले. लोकांना वाटत होतं ज्ञानेश्वरी तिथे सोन्याच्या ताटात जेवत असेल, नोकर चाकर पुढं मागं फिरत असतील. पण तिथं चित्रच वेगळं होतं. जगाला तिथे मर्सिडीज, ऑडी आणि 700 कोटींची मालमत्ता दिसत होती, पण महाराजांसमोर सगळं शून्य झालं. आपली मुलगी सासरच्या सात्विक वातावरणात विठ्ठलनामात दंग झालेली पाहून महाराज भावूक झाले. ते दुःखाचे नव्हे, तर बापाच्या आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू होते. महाराजांनी हात जोडत गहीवरून कबूल केलं की समाज सुधारण्याच्या नादात लेकीकडे दुर्लक्ष झालं. तिचं लहानपण कधी निसटलं कळलंच नाही. ही अपराधीपणाची भावना त्यांना खात होती. पण आज तिला या भक्तीने भारलेल्या घरात सुखात पाहून त्यांच्या मनावरचा ताण हलका झाला. ज्ञानेश्वरीच्या डोळ्यातही वडिलांनी शोधलेल्या या अनमोल घराप्रती आदर होता. महाराजांना पैशांची नाही, तर मूल्यांची श्रीमंती हवी होती. साहिल चिलपसारखा उच्चशिक्षित इंजिनियर तरुण शेतात राबतो आणि घरात भक्ती जपतो, हे पाहून टीका करणाऱ्यांची बोलती बंद झाली. महाराजांनी लेकीचा हात पैशांवर नाही, तर माणुसकी जपणाऱ्या वारकरी कुटुंबात दिला. पैसा येत जात राहतो, पण पित्याची शिकवण आणि सासरची माया हीच खरी दौलत असते, हेच यातून सिद्ध झालं. या संपूर्ण धक्कादायक आणि तितक्याच भावनिक सत्यानंतर एक प्रेक्षक म्हणून आणि आपल्या समाजाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून आपल्यालाही एक गोष्ट नक्कीच कळाली असेल. आजकाल सोशल मीडियाच्या युगात आपण कोणत्याही गोष्टीचे वरवरचे रूप पाहून लगेच न्यायनिवाडा करायला सुरुवात करतो. कोणाची तरी श्रीमंती, कोणाचं तरी थाटमाट पाहून आपण अनेक तर्कवितर्क लावत असतो, पण त्यामागचे कौटुंबिक संस्कार आणि आध्यात्मिक समाधान आपण पाहतच नाही.
इंदुरीकर महाराजांच्या या प्रसंगातून आपल्याला एक अत्यंत मोलाचा धडा मिळतो की जगासाठी पैसा सर्वस्व असू शकतो, पण एका बापासाठी आणि एका सुसंस्कृत कुटुंबासाठी त्यांच्या घरातील संस्कार आणि भक्तीच खरी संपत्ती असते. जर तुम्हालाही या व्हिडिओमधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर आता तुमची पाळी आहे. मी तुम्हाला एक साधी आणि महत्त्वाची गोष्ट सांगू शकते जी तुम्ही आजपासून तुमच्या आयुष्यात नक्की अंमलात आणू शकता. जेव्हा आपण कोणाचेही कौटुंबिक आयुष्य सोशल मीडियावर पाहतो तेव्हा त्यावर नकारात्मक टीका करण्याऐवजी त्यातील चांगल्या गोष्टी स्वीकारायला शिका. तुमच्या आजूबाजूला देखील अशी अनेक उदाहरणं असतील जिथे श्रीमंती असूनही लोक अत्यंत साधेपणाने आणि देवाच्या भक्तीत राहतात. अशी लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे इतरांनाही सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा मिळेल. जर तुम्हाला आजची माहिती आणि हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लगेच लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून समाजातील ही चुकीची विचारसरणी बदलण्यास मदत होईल. आपल्या चॅनलवर आपण अशाच प्रकारच्या खऱ्या आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या घडामोडी घेऊन येत असतो. त्यामुळे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. तुमचे एक सबस्क्राईब आणि एक कमेंट आमच्यासाठी अत्यंत मोलाची आहे आणि ती आम्हाला अशा दर्जेदार आशय तयार करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करते. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि भेटूयात पुढच्या अशा एका महत्त्वाच्या आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद.